तर शिवसेना पक्षाबाबत 14 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं वकील असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। येत्या 14 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात थेट निकाल देण्याची शक्यता देखील असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे। शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना मिळेल धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल असं देखील यावेळेला असीम सरोदे यांनी दावा जाहीर केलेला आहे। सर, आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली, मात्र त्यांनी 2 आठवड्यानंतर सुनावणी घेऊ असं सांगितलं की शिवसेनेची सगळी कागदपत्र जे आहेत ते आता पूर्ण झालेली आहेत। अजित पवार गटाकडून विनंती करण्यात आली की सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात यावी, तर एकत्रित सुनावणी जी आहे ती पुढच्या वेळेस होईल असं तुम्हाला वाटतं का, किंवा निर्णय जो आहे तो पुढच्या सुनावणीच्या वेळेस लागेल? निवडणूक आयोगाला अधिकारच नाही जेव्हा पक्ष कोणाचा हे सांगण्याचं, तरी ते ठरवून टाकतात पक्ष एकनाथ शिंदेंचाच आहे आणि शिवसेना तुमचीच आहे असं सांगतात। ही बेकायदेशीरता जी आहे ती थांबली पाहिजे आणि ते या येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच झालं पाहिजे। यासाठी तो निकाल जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटते आणि तो 14 ऑगस्टला तो निकाल लागण्याची शक्यता आहे, कारण की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कागदपत्र दाखल झालेले आहेत, सगळ्यांची बाजू मांडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे 14 तारखेच्या पेक्षा जास्त विलंब त्याच्यामध्ये लागणार नाही। 14 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि या सुनावणीमध्ये थेट निर्णयच आहे। हो, सुनावणीहून निर्णय थेट येण्याची शक्यता आहे। एखादी जवळची तारीख निर्णयासाठी कदाचित होऊ शकेल, पण याच्यावर निर्णय लवकर होईल आणि तो निर्णय लागणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। काय निकाल लागणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? आतापर्यंत जेव्हा जेव्हा एखाद्या पक्षचिन्हाच्या संदर्भात वादविवाद झाले तेव्हा ते पक्षचिन्ह जे आहे ते गोठवण्यात आलं, किंवा तुमचं दोघांचं भांडण आहे, तुमचं तिघांचं भांडण आहे पक्षचिन्हाबद्दल, तर आता हे पक्षचिन्ह कोणीच वापरायचं नाही अशा पद्धतीनेच निकाल झालेले आहेत। त्यामुळे ते पक्षचिन्ह धनुष्यबाण जे आहे ते गोठवलं जाऊ शकते आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्विवादपणे सिद्ध होऊ शकते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।